नमस्कार. माझे नाव तेजस्वी गणेश बेळे. मी इयत्ता 9वी मध्ये शिकते. माझ्या शाळेचे नाव आहे शंकरराव बुट्टे पाटील इंग्लिश मीडियम स्कूल. माझ्या भाषणाचा विषय आहे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले. तू क्रांती ज्योती, तू धैर्याची मूर्ती, तू ज्ञानाई, तुझ्या ज्ञानातून कशी होऊ मी उतराई. मिळाला हक्क शिक्षणाचा तुझ्या कष्टांमुळे, तू आद्य, तू वंद्य, तूच आमची लाडकी सावित्रीमाई. क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई तर वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील होते. वयाच्या 9व्या वर्षी सावित्रीबाईंचा विवाह 13 वर्षीय महात्मा ज्योतिराव फुले यांच्याशी झाला. जेव्हा त्यांचे लग्न झाले तेव्हा त्या निरक्षर होत्या, परंतु त्यांना शिक्षणाची खूप आवड होती. पण फक्त चूल आणि मूल इतकी स्त्रीची सीमा मांडणाऱ्या त्या काळच्या समाजाला स्त्री शिक्षण मान्य नव्हते. स्त्रियांनी शिकणे म्हणजे महापाप समजले जाई. आणि अशा या भयान काळात सावित्रीबाईंनी हे सगळं न जुमानता आपल्या पतीकडून शिक्षण घेतलं आणि त्या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका झाल्या. शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही हे महात्मा ज्योतिराव फुले यांच्या लक्षात आले होते आणि म्हणूनच त्यांनी प्रथम आपल्या पत्नी सावित्रीबाई यांना साक्षर करण्याचा निश्चय केला. अहो, ज्या काळात स्त्रीला उंबरठ्या बाहेर पडण्यास मनाई होती, फक्त चूल आणि मूल इतके स्त्रीचे विश्व होते. सती प्रथा, बालविवाह अशा कुरीतींनी समाजाला ग्रासले होते. हे सगळं असताना स्त्री शिक्षणाचा पाया रचणे आणि स्त्रियांसाठी शाळा उघडणे हे काही सोपे काम नव्हते. पण भारतीय समाजाच्या दारिद्र्याचे, शोषणाचे आणि जातीवादाचे मूळ हे अज्ञानात आहे हे ठाऊक असलेल्या सावित्रीबाई मागे हटल्या नाहीत. सावित्रीबाईंनी समाजाच्या शिक्षणासाठी शेणाचा मारा, दगडधोंडे झेलले, नाही ते अपशब्द सहन केले, तरी देखील त्या शिकवत राहिल्या. त्यांचा हा शिक्षणाचा वसा आपण पुढे चालू ठेवला पाहिजे. आजकाल मोबाईलच्या अतिवापरामुळे मुलं अभ्यास करण्यासाठी नकार देतात, तेव्हा पालकांनी मुलांना अभ्यास कर हे सांगण्याआधी अभ्यास का करावा हे सांगितलं पाहिजे. दाखवा त्यांना झोपडपट्टी, झोपडपट्टीतलं जिना त्यांना अनुभव द्या. 4 घर मागून आणल्याशिवाय संध्याकाळच्या जेवणाची सोय होत नाही अशी कैक माणसं जनावरांचं जीणं जगतात हे त्यांना दाखवा. मोठमोठे आलिशान बंगले आणि त्यात राहणारी माणसं, आणि मग त्यांना सांगा हा उघडा अनवाणी फिरतो कारण हा अडाणी आहे आणि हा बंगल्यात राहतो कारण हा शिकलेला आहे. 1854 मध्ये सावित्रीबाईंनी हळदी कुंकाचा कार्यक्रम ठेवला. या कार्यक्रमाची 2 वैशिष्ट्ये होती. सर्व जाती धर्माच्या महिलांना एका सतरंजीवर बसावे लागले आणि विधवा स्त्रियांना देखील हळदी कुंकू लावले गेले. विधवा स्त्रिया या इतर महिलांप्रमाणेच महत्त्वाच्या आहेत हे दाखवून दिले आणि जातीभेद नष्ट व्हावा यासाठी सावित्रीबाईंनी प्रयत्न केले. आजकाल हळदी कुंकाचे कार्यक्रम होतात, पण महिला ब्युटी पार्लर मध्ये जाऊन भरपूर मेकअप करून येतात, महागडी साडी, किमती दागिने घालतात आणि मी इतरांपेक्षा किती श्रीमंत, सुंदर आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करतात. मग प्रश्न असा पडतो की खरंच आपण सावित्रीबाईंचा वसा पुढे चालवत आहोत का? पेशवाईच्या काळात मुलगी जन्माला आली तरी पाप समजलं जाई आणि हीच मुलगी जेव्हा 3-4 वर्षांची व्हायची तेव्हा तिचं लग्न 50 वर्षाच्या म्हाताऱ्या माणसाशी लावलं जाई. आणि मग काय, हा म्हातारा माणूस वारल्यानंतर ती मुलगी लग्न म्हणजे काय हे कळण्याआधीच विधवा व्हायची. ही विधवा झालेली मुलगी कधी बांबूला ठोसून तर कधी तिच्या नवऱ्याच्या तिरडीला बांधून सती जायची. पूर्वी नवरा वारल्यानंतर स्त्रियांच्या डोक्यावरील सर्व केस काढले जात, त्याला केशवपण असे म्हणतात, आणि ही एक अतिशय वाईट प्रथा होती. या प्रथेचा विरोध करण्यासाठी सावित्रीबाईंनी सर्व नाभिकांना एकत्र केले आणि त्यांचा संप घडवून आणला. स्त्री शिक्षणाबरोबरच विधवांची परिस्थिती सुधारावी, बालहत्या थांबाव्यात यासाठी सावित्रीबाईंनी आश्रमाची उभारणी केली. शिक्षणासाठी झटणाऱ्या, स्त्रियांच्या हक्कासाठी लढणाऱ्या, अनाथांवर प्रेम करणाऱ्या समाजसेविका सावित्रीबाई होत्या. साम दाम दंडभेद सगळं करून देखील सावित्रीबाई मागे हटत नव्हत्या. तेव्हा समाजातील काही स्त्री शिक्षण विरोधी माणसांनी एका धटिंगणाला सुपारी दिली आणि त्याला सांगितलं ही सावित्रीबाई काही केल्या ऐकत नाही, आता हिच्या अब्रूची धिंडवळी काढा. कारण कितीही चारित्र्यवान, धैर्यवान महिला असली तरी देखील तिच्या चारित्र्यावर घाला घातला तर ती मोडून पडते, ती नमते. एके दिवशी सावित्रीबाई शाळेमध्ये निघाल्या आणि तो धटिंगण सावित्रीबाईंचा पाठलाग करू लागला. सावित्रीबाईंनाही कळालं कुणीतरी आपला पाठलाग करतंय. त्यांनी आजूबाजूला वळून पाहिलं तर 5-50 बग्यांची गर्दी जमली होती, पण हे बगे तेच होते ज्यांनी त्या धटिंगणाला सुपारी दिली होती.
सावित्रीबाईंना आता कळून चुकलं. वेळ आली तर आपल्यालाच आपला जीव वाचवावा लागणार. एक वेळ अशी आली की तो धटिंगन सावित्रीबाईंच्या अगदी जवळ आला आणि त्याचा हात सावित्रीबाईंच्या खांद्यावर पडणार तेच वीज कडाडावी तशी सावित्रीबाईंनी त्याच्या एका कानशिलात लगावली. ही जी त्याच्या कानावर पडलेली चापट होती ना, ती तुमच्या आमच्या क्रांतीची हाक होती. त्यानंतर सावित्रीबाईंना कधीच विरोध झाला नाही. आज जर तुम्हाला तुमच्या अब्रूचं रक्षण करायचं असेल ना, तर सावित्री व्हावंच लागेल. महात्मा ज्योतिराव फुले पॅरालिसिसमुळे वारल्यानंतर त्यांचे टिटवे धरण्यासाठी त्यांचा दत्तक मुलगा यशवंत याला ज्योतिबांच्या पुतण्याकडून विरोध झाला. कारण तो जातीतला नव्हता, त्यामुळे त्याला बहिष्कृत करण्यात आलं. तेव्हा तेथे मोठे वाद पेटले. त्यामुळे सावित्रीबाई पुढे झाल्या आणि म्हणाल्या, द्या, मी धरते ते टिटवे, आणि त्यांच्या पुतण्याला अटक करण्यास सांगितली. ही एक अतिशय क्रांतिकारी घटना होती. कारण 18व्या शतकात आपल्या पतीचं टिटवं धरणारी पहिली महिला म्हणजेच क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले. पुन्हा प्रश्न उरला तो म्हणजे अग्निडाग देण्याचा. तेव्हा सावित्रीबाई पुन्हा पुढे झाल्या. वाद पेटू नये म्हणून त्यांनी त्यांच्या पतीच्या शवाला अग्निडाग दिला. 1897 मध्ये प्लेगची साथ आली. ब्रिटिश सरकारने ज्या लोकांना प्लेग झाला त्यांना घरातून बाहेर फेकून दिलं. तेव्हा सावित्रीबाई पुढे झाल्या. पांडुरंग नावाच्या एका मुलाला प्लेगची लागण झाली. त्याच्या वेदना सावित्रीबाईंना बघवेना. तेव्हा सावित्रीबाईंनी त्या मुलाला आपल्या पाठीवर घेतलं आणि दवाखान्यात नेलं. पण हे सगळं करत असताना सावित्रीबाईंनाच प्लेगची लागण झाली आणि त्यांचा मृत्यू झाला. अशा या महान समाज सुधारक क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना आणि त्यांच्या कार्याला माझा मानाचा मुजरा. धन्यवाद.